नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ई लर्निंग एज्युकेशन चॅनलच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघा, आपल्याला आज तारीख आहे दिनांक 18 जुलै 2021 आणि आजचा आपला सेतू अभ्यासाचा 18वा दिवस आहे. तर आज आपण आपल्या सेतू अभ्यासाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर सर्वांनी आता आपल्या स्क्रीनमध्ये मी स्क्रीन शेअर करत आहे. तर या स्क्रीनमध्ये दिलेल्या PDF नुसार आता आपण आपल्या सेतू अभ्यासाच्या 18व्या दिवसाचा अभ्यास घेणार आहोत. तर बघा, आज 18 जुलै म्हणजे आपल्या या सेतू अभ्यासक्रमाला म्हणता म्हणता 18 दिवस पूर्ण होत आलेले आहे. तर बघा, तर आजच्या या 18व्या दिवशी आपल्या मराठी भाषेमध्ये असलेलं जे क्षेत्र आहे, जे आपल्याकडून अपेक्षित केलेलं आहे, बघा, मौखिक भाषा विकास आणि कौशल्यामध्ये दिलेलं आहे श्रवण, भाषण आणि संभाषण. श्रवण, संभाषण. आता याच्यातून या 18व्या दिवशी आपल्याला अध्ययन निष्पत्ती कोणती अपेक्षित केलेली बघा. आपल्या इयत्ता 6वीच्या अभ्यासक्रमानुसार रेडिओ, दूरदर्शन, वर्तमानपत्र, इंटरनेट याद्वारे पाहिलेल्या ऐकलेल्या घटना स्वतःच्या शब्दात मांडतात. म्हणजे आपण रेडिओ, दूरदर्शन किंवा वर्तमानपत्र, इंटरनेटवर ज्या पाहिलेल्या घटना आहेत त्या तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दात मांडता आल्या पाहिजे. बघा, त्याच्यानंतर इयत्ता 7वी मध्ये कोणतेही चित्र, घटना, प्रसंग पाहून त्यांचे स्वतःच्या पद्धतीने तोंडी किंवा लेखी स्वरूपात वर्णन करता आले पाहिजे. एखादी घटना पाहिल्यानंतर, चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला ते स्वतःच्या भाषेमध्ये तोंडी किंवा लेखी स्वरूपात वर्णन करता आले पाहिजे. असा हा 6वी आणि 7वीचा असलेला सेतू अभ्यासक्रमाची अध्ययन निष्पत्ती अपेक्षित केलेली आहे आजच्या 18व्या दिवशी मराठी अभ्यासाच्या दृष्टीने. तर बघा, जाणून घेऊया आता काय जाणून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, तर बघा, बातमीचे विद्यार्थ्यांकडून वाचन करून घ्यावे. बघा, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेल्या वर्तमानपत्रातील आलेल्या ज्या बातम्या आहेत तर त्या बातम्यांचं तुम्ही कात्रण काय करा, तयार करा, त्याच्यातून काढून घ्या आणि ते आपल्या एखाद्या जुन्या वहीला चिटकून त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित असं शीर्षक द्या. आणि त्याच्यानंतर बघा, बातमीतील वृत्तांतावर प्रश्नाद्वारे चर्चा घडून आणावी. बघा, आता त्याच्यावर नंतर आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. जसं काल आपण उतार्यामध्ये 17व्या दिवशी जसा उतारा, मजकूर याच्यावर चर्चा केली होती, त्या उतार्याला शीर्षक दिलं होतं, त्याचप्रमाणे आपल्याला ते करून घेणार आहोत आपण. तर बघा, याच्यातून तुम्ही सक्षम कसे बनणार आहात. बघा, तुम्हाला माहिती असलेल्या वृत्तपत्राची नावे तुम्हाला सांगता आली पाहिजे. जसे आता आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्याला वाचावयास मिळणारी कोणकोणती वर्तमानपत्रे आहेत. लोकमत आहे, सकाळ आहे, पुण्यनगरी आहे, लोकपत्र आहे, लोकसत्ता आहे, इंग्रजीमध्ये म्हटलं तर लोकमत टाइम्स आहे, इंडियन एक्सप्रेस आहे. अशा प्रकारची वृत्तपत्र तुम्हाला वाचावयास मिळतात. बघा, त्यातील तुमच्याजवळ असलेल्या वृत्तपत्रातील शैक्षणिक बातम्या शोधून सांगण्याचे प्रात्यक्षिक करून घ्यावे. आता त्याच्यातून तुम्हाला शैक्षणिक बातम्या, जसे तुम्हाला काल म्हटलं होतं मी की जाहिरातीचे ज्याप्रमाणे प्रकार असतात, व्यावसायिक जाहिराती, शैक्षणिक जाहिराती आणि प्रबोधन करणाऱ्या जाहिराती, त्याचप्रमाणे आता या बातम्यामध्ये सुद्धा शैक्षणिक बातम्या कोणत्या आहेत, म्हणजे ज्याच्यातून शिक्षण विषयक माहिती दिलेली असते, त्या बातम्या तुम्ही शोधून काढायच्या आणि त्या प्रत्यक्ष इथं त्याचं आपण वाचन करून घेणार आहोत. बघा, त्याच्यानंतर आता चला सराव करूया. आता तुमच्या शाळेत झालेल्या कोणत्याही कार्यक्रमाची, उदाहरणार्थ जयंती, पुण्यतिथी, विविध दिन इत्यादींची बातमी तयार करून त्यांचे वर्गात सादरीकरण करून घ्यावे. बघा, जसं उदाहरणार्थ आज बघा, आपण आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जयंती, पुण्यतिथी ह्या साजऱ्या करतच असतो. त्याचप्रमाणे बघा, आज 18 तारीख आहे आणि आज आपले जे आदरणीय साहित्य रत्न आहेत, ज्यांना आपण लोकशाहीर असे म्हणतो, अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी आहे. तर तुम्हाला आता त्यांच्याविषयीची जी माहिती आहे, अण्णाभाऊ साठे यांचे जे कार्य आहे आपल्या समाजाच्या दृष्टीने, सर्व समाजामध्ये केलेली त्यांनी केलेली समाज सुधारणा याविषयी तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुमचं मत तुम्हाला व्यक्त करता आलं पाहिजे. बघा, आणि याच्यातूनच तुम्हाला एक प्रकारची काय तयार करता येणार आहे, बातमी तयार करता येणार आहे. म्हणजे अशा प्रकारचे जयंती, पुण्यतिथी यांच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या शाळेमध्ये, म्हणजे आपल्या शाळेमध्ये जे काही कार्यक्रम राबवतो ते कार्यक्रमची बातमी तुम्ही काय करायची, तयार करायची.
आणि ती आता वर्गात सादरीकरण करायची. परंतु आता सध्या कोरोनाच्या काळामुळे तुम्हाला वर्गात सादरीकरण करता येणार नाही, परंतु आपल्या या ऑनलाईन तासिकेमध्ये मात्र तुम्हाला सादर करता येणार आहे. त्याच्यामुळे हा आपला ऑनलाईन एक प्रकारे वर्गासारखाच आहे, तर त्यामुळे तुम्ही इथं सादर करू शकता. त्याच्यामुळे बघा, वृत्तपत्रामधील विज्ञान विषयक बातम्यांचा संग्रह करून गटागटामध्ये माहितीपर चर्चा करून घ्यावी. तर तुम्ही काय करायचं, विज्ञान विषयक बातम्या संग्रह करायच्या, आपण त्याच्यावर काय करणार आहोत, चर्चा घडून आणणार आहोत. की विज्ञान विषयक तुमच्याकडे जिथं जिथं विज्ञान विषयक बातमी तुम्हाला सापडेल, तर ती तुम्ही काय करायची, आपल्या कात्रण वहीला चिटकवायची आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, त्याच्यावर चर्चा करणार आहोत की कोणती बातमी कशाविषयी आहे. म्हणजे विज्ञान विषयक आहेत, परंतु विज्ञानामध्ये सुद्धा कशाविषयी आहे याची आपण चर्चा करणार आहोत. बघा, याच्यानंतर बघा, तुम्हाला कल्पक व्हायचं म्हणजे सृजनशील व्हायचं, कल्पनेनं मोठं व्हायचं. कारण की कोणतीही व्यक्ती ही कल्पना केल्याशिवाय मोठी होऊ शकत नाही, स्वप्न पाहिल्याशिवाय मोठी होऊ शकत नाही. बघा, तुम्ही मोठे झाल्यावर पत्रकार झालात तर कोणत्या क्षेत्रातील बातम्या अधिक आवडीने लिहाल यासारखे आव्हान आता तुम्हाला जर दिलं, तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे की तुम्ही पत्रकार झाले तर कशाविषयी बोलसाल, कोणत्या बातम्या तुम्हाला शिक्षण विषयक बातम्या लिहायला आवडतील का, राजकीय बातम्या लिहायला आवडतील का, कोणत्या दुसऱ्या राजकारणातील न्यायालयीन कोणत्या आवडतील ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बघा, त्याच्यानंतर बघा, याच्यावर असलेलं पूरक साहित्य म्हणजे आपल्या इयत्ता 6वीचं असलेलं पाठ्यपुस्तक. त्याच्यानंतर वयोगटाला अनुसरून असलेलं आपलं किशोर नावाचं एक मासिक येतं आपल्याला, ते जीवन शिक्षण. त्याच्यानंतर बघा, वर्तमानपत्रातील विविध कात्रणे, त्यानंतर विविध कार्यक्रमाचे फोटो, नंतर मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही आपलं हे पूरक साहित्य सर्च करू शकता. लॅपटॉप, इंटरनेट यांच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही आपले हे पूरक साहित्य याच्याविषयी सर्च करू शकता. जरी आपल्या घरी जर खेडेगावामध्ये जरी समजा पेपर येत नसेल, तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर सुद्धा ई पेपर म्हणून तुम्ही जर लोकमत ई पेपर टाकलं, सकाळ ई पेपर टाकलं, तर लगेच तुम्हाला सकाळमधील बातम्या या पाहायला मिळतील आणि तुम्ही त्याच्यानंतर त्याचे काय करू शकता, स्क्रीनशॉट काढू शकतात आणि स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमची बातमी तयार करू शकतात. सगळ्या प्रकारचे पेपर तुम्हाला आता घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये ही मिळू शकतात, तुमच्या इंटरनेटच्या सहाय्याने तुमच्या कॉम्प्युटरमध्ये, लॅपटॉपमध्ये सुद्धा मिळू शकतात. त्याच्यामुळे हे पूर्ण आपला मराठीचा आपण अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि तो नंतर ते कात्रणं हे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, इयत्ता 7वीच्या ग्रुपमध्ये आपण शेअर करायचे आहे. तर बघा, त्याच्यानंतर बघा, आता आपला जो पुढचा अभ्यास आहे आजचा दुसऱ्या विषयाचा, तो म्हणजे गणिताचा. तर बघा, गणितामध्ये आपण पाहत होतो की आजच्या 18व्या दिवशी बघा, गणितातील जे क्षेत्र आहे ते संख्यांवरील क्रिया आणि घटकाचं नाव आहे अपूर्णांकावरील क्रिया. आणि त्याच्यात आपण पाहत होतो की दशांश अपूर्णांकाची वजाबाकी. कालपर्यंत आपण बघितली दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी करायची. त्याच्यानंतर आज आपल्याला बघायचं आहे आजच्या 18व्या दिवशी की दशांश अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची. ज्याप्रमाणे आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज केली त्याच पद्धतीनं आपल्याला वजाबाकी सुद्धा करता येते. फक्त दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह देणं हे आवश्यक आहे. आणि आता हे वजाबाकी आहे म्हणजे कमी करणं आहे. बघा, अध्ययन निष्पत्ती याच्यातून काय साध्य होणार आहे आपल्याला, तर दैनंदिन जीवनामध्ये अपूर्णांकाचा संबंध येणाऱ्या परिस्थितीत साध्या व दशांश अपूर्णांकाचा वापर करतात. बघा, याच्यामध्ये काय सांगितलंय थोडं समजून घ्यायचंय तुम्हाला. बघा, थोडं समजून घ्यायचंय विद्यार्थी मित्रांनो. या अगोदरच्या कृती पत्रिकेमध्ये आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज कशी करतात हे पाहिले आहे, आपण बघितलं अगोदर. आता आपल्याला काय बघायचंय, आता आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज आपण पाहिलेली. आता आपल्याला वजाबाकी कशी करायची हे आता आपल्याला अभ्यासणार आहोत. बघा, पूर्ण संख्यांची वजाबाकी करताना आपण सर्वप्रथम एककाची, नंतर दशकाची याप्रमाणे संख्यांची मांडणी करून वजाबाकी करतो, ज्याप्रमाणे आपण बेरजेमध्ये करत होतो त्याचप्रमाणे दशांश अपूर्णांकाची वजाबाकी करताना मांडणी करावी. या ठिकाणी लक्षात घ्या की संख्या लिहिताना दशांश चिन्ह बरोबर एकाखाली एक आले पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की दशांश चिन्ह हे कसे आले पाहिजे, एकाखाली एक आले पाहिजे. ज्याप्रमाणे बेरीज करताना एकाखाली एक येत होते, त्याचप्रमाणे आपल्या वजाबाकीमध्ये सुद्धा दशांश चिन्ह हे एकाखाली एक आले पाहिजे. बघा, आता याच्यावर आपल्याला एक सराव करायचा. चला सराव करूया. बघा, याच्यामध्ये एक गणित दिलंय. बघा, रामूच्या पेन्सिलची लांबी ही 10.7 सेमी, तर मंदारच्या पेन्सिलची लांबी ही 5.4 सेमी आहे.
तर रामूची पेन्सिल मंदारच्या पेन्सिलपेक्षा कितीने मोठी आहे? म्हणजे बघा, रामूची पेन्सिल किती सेंटीमीटर आहे? त्याची लांबी 10.7 सेंटीमीटर आणि मंदारची पेन्सिलची लांबी किती आहे? 5.4 सेमी. तर रामूची पेन्सिल मंदारच्या पेन्सिलपेक्षा कितीने मोठी आहे हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? वजाबाकी करावं लागेल. म्हणजे रामूच्या पेन्सिलची लांबीमधून काय करावं लागेल? मंदारची पेन्सिलची लांबी ही वजा करावं लागेल, म्हणजे कमी करावं लागेल आणि त्यामुळे आपल्याला ते उत्तर मिळणार आहे. बघा, या उदाहरणामध्ये दोन्ही पेन्सिलच्या लांबीचा फरक काढण्यासाठी वजाबाकी करूया. यासाठी दोन्ही दशांश अपूर्णांकाची मांडणी करताना दशांश चिन्ह तसेच संख्यांची मांडणी त्यांच्या स्थानिक किमतीनुसार करावी, जशी आपण केली 10.7. आणि आता 5.4 घेत असताना आपण एकाच्या खाली 5.4 असं लिहायचं नाही, तर ज्या पहिल्यांदा सुरुवातीला दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह देऊन टाकायचं आणि नंतर त्याच्यानंतर शून्याच्या खाली 5 लिहायचे आणि 7च्या खाली 4 लिहायचे. म्हणजे हे लक्षात ठेवायचं, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे आणि मोठी संख्या वजाबाकी करताना मोठी संख्या वरती आणि छोटी संख्या खाली असली पाहिजे. बघा, 10.7 मधून 5.4 वजा केल्यानंतर बघा 7तून 4 काढले, 3 राहिले, दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह दिले, शून्यामधून 5 जात नाही म्हणून 1 कडून आपल्याला 1 दशक घेतला, त्यावेळी तिथं वरती काय झालंय? शून्याच्या ठिकाणी 10 दशक झाले. 10 दशक मधून 5 गेले म्हणजेच काय 10 मधून 5 गेले म्हणजे काय उरले? 5 आणि उत्तर आलं 5.3. म्हणजे रामूची पेन्सिल ही मंदारच्या पेन्सिलपेक्षा किती सेंटीमीटरनं मोठी आहे? तर 5.3 सेंटीमीटरनं मोठी आहे. त्याचप्रमाणे आता हे सुद्धा गणित तुम्हाला सोडवायचं आहे. 192.53 वजा 62.70 हे करत असताना सुद्धा तुम्ही काय करायचं? 192.53 आणि त्याच्या खाली दशांश चिन्ह द्यायचंय आणि 62.70 हे त्याच्यातून वजा करायचे आहे. याचं सुद्धा उत्तर बघा 129.83 आलेलं आहे. अशा प्रकारचे तुम्हाला आता हे गणित सोडवून पाहिजे. बघा, इथं तुम्हाला सरावासाठी काय दिलेले? गणित दिलेले वजाबाकीचे. असे हे तुम्हाला गणित जे आहेत जवळपास 8 गणित दिलेले. 8 हे अंकातले गणित आहेत. बघा, त्याच्यानंतर शाब्दिक गणित आहे. बघा, राजन कारने ताशी 85.9 किलोमीटर वेगाने प्रवास करत होता. रस्त्यावर कारची वेग मर्यादा ताशी 55 किमी अशी सूचना होती, तर त्या गाडीचा वेग कितीने कमी केल्यास वाहतुकीच्या नियमांचे पालन होईल? बघा, म्हणजे राजन कार किती वेगाने चालवत होता? 85.9, परंतु रस्त्यावर कारची मर्यादा किती दिलेली होती? 55. म्हणजे तुम्हाला काय करायचंय? 85.9 मधून किती करायची वजा? 55. म्हणजेच 85.9 वजा 55.0 असं जर तुम्ही लिहिलं, त्याचं उत्तर तुम्हाला काढता येणार आहे. त्याच्यानंतर तिसरं गणित दिलेलं आहे. बघा, करिश्मा ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी तिला किती लागतात? बघा, 2,54,000 मीटर प्रवास करत आहे. म्हणजे बघा, इतका त्यापैकी तिने 168.63 किलोमीटर प्रवास पूर्ण केला आहे. तर किती किलोमीटर प्रवास करणे बाकी आहे? तर इथं वरती जे दिलेलं आहे बघा, तुम्हाला आता 2,54,000 मीटर प्रवास करत आहे. याचं मीटर मधून तुम्हाला कशामध्ये रूपांतर करावं लागेल? किलोमीटर मध्ये. किंवा तुम्हाला याचंही रूपांतर असंही करता येईल. तुम्हाला जर तुम्ही याचं रूपांतर मीटर मध्ये केलं तर तुम्हाला 168.63 किलोमीटरचं तुम्ही मीटर मध्ये करा किंवा 2,54,000 मीटरचं तुम्ही किलोमीटर मध्ये करा. त्याच्यापेक्षा 2,54,000 मीटरचं तुम्ही काय करा? तुम्ही याचं रूपांतर आपल्या किलोमीटर मध्ये करा. म्हणजे बघा, 254.00 किलोमीटर मधून तुम्हाला 168.63 किमी प्रवास तुम्ही वजा केला तर तुम्हाला त्याचं उत्तर येणार आहे. कारण की 1,000 मीटरचा काय होतो? 1 किलोमीटर होतो. याप्रमाणे तुम्हाला ते गणिताचं तुम्हाला रूपांतर कशात करावं लागणार आहे? ते मीटरचं तुम्हाला किलोमीटर मध्ये करावं लागणार आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे? 254 किमी. 2,54,000 मीटर भागिले 1,000 मीटर असं जर केलं तर तिन्ही वरचे शून्य कटले, खालची तिन्ही शून्य कटले आणि वरती किती राहिले? 254. म्हणजे याचा अर्थ 2,54,000 मीटर म्हणजेच किती किलोमीटर? 254 किलोमीटर. आणि त्याच्यातून तुम्हाला काय वजा करायचंय? 168.63 किलोमीटर. हे जर वजा केलं तर तुम्हाला किती किमी प्रवास करणे बाकी आहे हे याचं उत्तर मिळणार आहे. याच्यानंतर तुम्हाला दीक्षा ऍप मध्ये असणारे महत्वाचे असलेले लिंक सुद्धा दिलेले आहेत. त्याला क्लिक करून तुम्ही दीक्षा ऍप मध्ये सुद्धा दशांश अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची
हे तुम्ही शिकू शकाल आणि तुम्हाला करता येईल. आणि याच्यातून तुम्हाला काय समजलंय, तर दशांश अपूर्णांकाची वजाबाकी करू शकतो. हे याचा तुम्हाला काय येऊ शकतो, आत्मविश्वास येऊ शकतो. अशा प्रकारचा आजचा आपला हा गणिताचा सेतू अभ्यासाचा अभ्यास आहे. आणि तुम्ही हे पूर्ण गणित सोडून ते आपल्या वहीमध्ये सोडून ते आपल्या ग्रुपवर तुम्ही काय करायची, शेअर करायची. ज्याप्रमाणे यापूर्वी सुद्धा तुम्ही आपले अभ्यास शेअर करतात त्याप्रमाणे. त्याच्यानंतर बघा, पुढचा आपला सेतू अभ्यासाचा आजचा 18व्या दिवसाचा अभ्यास आहे इभुनाचा सेतू अभ्यासाचा इयत्ता 7वीचा. आपला विषय आहे पाठाचा भारतीय उपखंड आणि इतिहास. भारतीय उपखंड आणि इतिहास याच्यातून आपल्याला काय अध्ययन निष्पत्ती होणार आहे बघा. तर आपल्याला याच्यातून अध्ययन निष्पत्ती ही साध्य होणार आहे की इतिहास आणि भूगोल यांचा सहसंबंध विद्यार्थ्यांना ओळखता येतो. इतिहास आणि भूगोल यांचा तुम्हाला सहसंबंध ओळखता आला पाहिजे. कारण की इतिहास आणि भूगोल यांचा सहसंबंध अतिशय जवळचा आहे. इतिहास म्हणजे काय, इतिहास म्हणजे काय असं जर प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की पूर्वी घडलेल्या, भूतकाळात घडलेल्या घटनांचा अतिशय रचनाबद्ध पद्धतीने अभ्यास करणे म्हणजेच काय, इतिहास होय. म्हणजे बघा, भूतकाळातील घडलेल्या घटनांचा रचनाबद्ध, व्यवस्थित, पद्धतशीर अभ्यास करणे म्हणजेच काय, इतिहास होय. त्यानंतर इतिहासाचे प्रमुख आधारस्तंभ कोणकोणते आहे, इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ कोणते आहेत तर ते तुम्हाला लिहिता आले पाहिजे. त्याच्यानंतर बघा, भारताच्या 4 दिशेला असलेले भूप्रदेश सांगा. भारताच्या 4 दिशेला कोणकोणते आहेत. दक्षिणेला म्हटलं तर आपल्या दक्षिण दिशेला कोणता देश आहे, तर श्रीलंका आहे. नंतर पूर्वेला कोणता आहे, पूर्वेला बांगलादेश आहे का, पश्चिमेला कोणता आहे, पूर्वेला बांगलादेश आहे, नंतर म्यानमार आहे, तर पश्चिमेला कोणता आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. वायव्येला कोणता आहे, वायव्येला अफगाणिस्तान आहे, पश्चिमेला पाकिस्तान आहे, वायव्येला त्याच्यानंतर उत्तरेला म्हणलं तर चीन आहे, नेपाळ आहे. हे असं तुम्हाला सगळे पूर्ण देशांची नावं सांगता आली पाहिजे, कोणते भूप्रदेश आहे ते सांगता आले पाहिजे. अजून आपल्याला मदत हवी असेल तर ही जी लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून तुम्ही दीक्षा ऍप मधून अधिकची माहिती मिळू शकतात. त्यानंतर तुम्ही पाहिलेल्या घराचे प्रकार लिहा. तुम्ही पाहिलेले घरं कोणते आहेत, कौलारू घरं पाहिलेत का, पत्राची घरं पाहिलेत का, पक्की घरं पाहिली, नंतर सिमेंटची घरं, स्लॅबची घरं, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे सगळे तुम्ही पाहिलेल्या घरांचे प्रकार तुम्हाला लिहिता आले पाहिजे. आता कौलारू घर म्हटले तर तुम्ही कमीत कमी टीव्ही मध्ये बघितले असाल, कोकणामध्ये असलेली जी घरं आहेत ते कशी आहेत, कौलारू आहेत. त्याचं कारण कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो आणि पडलेला पाऊस हा आपोआप खाली यावा म्हणून त्यामुळे तिथलची जी छप्र आहेत किंवा जी घरं आहेत ते उतरत्या छपराची घरं असतात आणि त्याला कौलारू बसवलेली असतात. बघा, भारताच्या नकाशातून भारतातील भूप्रदेशाची नावे शोधता आली पाहिजे तुम्हाला. त्यासाठी नकाशा पहा भारताचा आणि त्याच्यातले भूप्रदेश तुम्हाला शोधता आले पाहिजे. तुम्हाला कोणतं राज्य कोणत्या ठिकाणी आहे, त्याच्यानंतर कोणत्या राज्याची कोणती राजधानी आहे हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, भारताच्या नकाशाचा अभ्यास करावा लागेल. आता हा नकाशा तुम्हाला कुठे मिळू शकतो, तुम्हाला पाठ्यपुस्तकात आहे, तुमच्या इंटरनेटमध्ये आहे, भारताच्या नकाशामध्ये आहे. हे सगळं काही तुम्हाला दिसणार आहे. बघा, हिमालय बद्दल माहिती द्या असा प्रश्न दिलाय. तर आपला हिमालय हा पर्वत आपल्या कोणत्या दिशेला आहे, तर भारताच्या उत्तरेला आहे. सगळ्यात मोठा असा हिमालय असा पर्वत आहे. म्हणजे हा नेहमी बर्फाच्छादित असतो, त्यामुळे त्याचं नाव हिमालय असं दिलेलं आहे. बघा, हिम म्हणजे बर्फ आणि हिमालय हा आपल्या उत्तरेला आहे. त्याची जी उंची आहे ती जवळपास 8,848 मीटर उंच इतकी त्याची काय आहे, हिमालय पर्वताची उंची आहे. काही ठिकाणी कमी जास्त उंची आहे, परंतु जवळपास सरासरी ही उंची ही किती आहे, 8,848 मीटर आहे आणि दिवसेंदिवस त्याची उंची वाढतच आहे. बघा, त्याच्यामुळे नंतर या हिमालय पर्वतामध्ये मोठमोठाले शिखर आहेत. कांचनगंगा शिखर आहे, वेगवेगळे त्याला केटू असं सुद्धा नाव आहे. म्हणजे वेगवेगळे शिखर आहेत, त्यांचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करता येणार आहे. बघा, मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे. बघा, मानवी समाज जीवन कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे, तर ते सर्व गोष्टी कोणकोणत्या आहेत ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. बघा, त्याच्यानंतर तुमच्या परिसरात आढळणाऱ्या नद्यांची नावे लिहा. आता आपल्या परिसरात आढळणारी नदी कोणती आहे, तर कोणती नदी आहे, कल्याणी नदी आहे का दुधना नदी आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे.
महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर आपली गोदावरी नदी आहे. भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? तर गंगा नदी आहे. असं आपल्या परिसरात असणारी जी नदी आहे तिचं नाव काय आहे ते तुम्ही तुमच्या आई वडिलांना विचारू शकता. त्यामुळे तुमच्या परिसरातल्या नद्यांचं नाव तुम्हाला लिहिता येईल. जसं जालन्यातून वाहणारी नदी ही कोणती आहे? कुंडलिका आहे. त्यानंतर गाडे सावरगाव आपल्या घनसावंगीच्या बाउंड्रीवर असलेलं जे गाव आहे गाडे सावरगाव, त्या गावापासून जाणारी जी नदी आहे ती कोणती आहे? दुधना नदी. म्हणजे अशा प्रकारच्या तुम्हाला नद्यांची नावं तुम्हाला सांगता आली पाहिजे. त्यामुळे नंतर बघा याच्यातून आपल्याला काय समजलंय बघा, वरील कृती केल्यावर तुम्हाला भारतीय उपखंड आणि इतिहास या पाठात काय समजले ते लिहा. तुम्हाला काय काय समजलं ते सर्व काही तुम्हाला इथं लिहायचं आहे. की त्या बाबतीत तुम्ही काय लिहू शकता? भारताच्या चारी दिशेला कोणते देश आहेत? भारतामधून वाहणारी नदी कोणती आहे? भारताच्या उत्तरेस कोणता पर्वत आहे? सर्व प्रकारची माहिती तुम्हाला जितकी आठवते ती सर्व माहिती तुम्ही लिहायची आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला अजून दीक्षा ॲपमध्ये सुद्धा अधिकचा अभ्यास करता येणार आहे. त्या लिंकला तुम्ही क्लिक करून तुम्हाला दीक्षा ॲपमध्ये सुद्धा इतिहासाचे जी माहिती आहे आपल्या आजच्या पाठाची भारत आणि भारतीय उपखंड यांची माहिती मिळणार आहे. त्याच्यानंतर बघा आता पुढचा आपला सेतू अभ्यासाचा विषय आहे, आपल्या हिंदीचा विषय आहे बघा. दिन अपना 18वां है देखो, और क्षेत्र का नाम है भाषा विकास. इसमें से हमें अपेक्षित कौशल्य है लेखन. अध्ययन निष्पत्ति है देखो, संचार माध्यमों के कार्यक्रमों और विज्ञापनों को रुचिपूर्वक देखते सुनते तथा अपने शब्दों में व्यक्त करते हैं. देखो बच्चे क्या करते हैं, हमारे संचार माध्यमों के कार्यक्रमों और विज्ञापनों को रुचिपूर्वक देखते हैं. जब आप दूरदर्शन के सामने बैठते हो तब आप जो विज्ञापन आते हैं वो भी देखते हैं. यानी कि जो सिरियल रहती है तो वो तो देखते ही है, लेकिन विज्ञापन भी देखते हैं. मराठीत त्याला म्हणायचं जाहिरात, विज्ञापन भी देखते हैं. देखो कल भी हमने देखा था, अध्यापक परिषद का मुखर वाचन करे, विभिन्न विज्ञापन दिखाकर चर्चा करे, विज्ञापन को व्यक्तिगत अनुभव जोड़े. देखो हमने कल देखा था, देखो ये आज का युग विज्ञापन युग है. इस युग में वास्तविकता का ज्ञान होना आवश्यक है. टीवी, रेडियो, अखबार, मासिकों में दिए विज्ञापनों से हम सभी बड़े प्रभावित होते हैं. लेकिन इन विज्ञापनों को देखकर खरीदने का मोह हो जाता है. लेकिन इस चीजों को खरीदने से पहले हमें उसकी सच्चाई जाने बिना किसी भी चीजों को खरीदना गलत हो सकता है. देखो यानी कि देखो हम जब विज्ञापन देखते हैं टीवी में, तब वो विज्ञापन में जो चीज दिखाई जाती है हमें वो बहुत अच्छी दिखती है हमको, लेकिन हमें ये जानना जरूरी है ये जो चीज है वो हमारे लिए जरूरी है क्या, ये अच्छी है क्या, तो ये जानना भी जरूरी है. केवल विज्ञापन अच्छा है यानी कि उसकी जो क्वालिटी है वो अच्छी ही होंगी ऐसा नहीं. इसीलिए आपको क्या उसको ये करना है, जानना है, उसकी सच्चाई जानना है कि ये जो चीज हम खरीद रहे हैं वो अच्छी है क्या, ये भी जानना बहुत जरूरी है. देखो ये इसमें से हम क्या सक्षम बनने वाले हैं, तो देखो चीज खरीदने से पहले किन किन बातों पर ध्यान देना चाहिए. देखो वाक्य पूर्ण करो. आज का युग कैसा है? विज्ञापन यानी कि वैज्ञानिक का युग है, विज्ञापन का युग है. चीजों को खरीदने से पहले हमें उसकी सच्चाई जानना जरूरी है. देखो इसमें से हम क्या अभ्यास करने वाले हैं, चीजों को खरीदने से पहले किन बातों का ध्यान रखें, उसकी कीमत कितनी है, हमें उसकी जरूरत है क्या, और जरूरत है तो कैसी है, उसकी क्वालिटी अच्छी है क्या, उसकी गुणवत्ता अच्छी है क्या, वो हम हमारे घर में यानी कि यूज कर सकते हैं क्या, उसका इस्तेमाल कर सकते हैं क्या. ये सब चीजें हमें देखना जरूरी है. केवल विज्ञापनों से भूल जाना अच्छी बात नहीं है. इसीलिए कौन सी भी चीजें खरीदने से पहले, और ये भी जानना जरूरी है कि ये चीज हम विज्ञापनों से खरीद रहे हैं, लेकिन ये चीज अपने बाजार में कम कीमत में मिलती है कि ज्यादा कीमत में मिलती है. अगर विज्ञापनों से वो कम कीमत में मिलती होंगी तो हम बाजार से खरीद सकते हैं, ये भी जानना जरूरी है.
ये सब ये विज्ञापनों से हमें जान सकते हैं हम। बाद में देखो, आओ सृजन करें, यानी कि नया कुछ तो भी करें। खेल सामग्री बिक्री का आकर्षण विज्ञापन तैयार करो। आपको क्या करने का है, खेल सामग्री जो रहती है हमारी, वो खेल सामग्री का तुम क्या करो, आकर्षक ऐसा विज्ञापन तैयार करो, और वो विज्ञापन लिखकर अपनी कॉपी में तैयार करो। उसको आपको अगर कोई चित्र चिपकाना है तो वो भी चिपकाओ, और उसके साथ एक अच्छा सा आकर्षक विज्ञापन तैयार करो और हमारे ग्रुप में शेयर करो। देखो, इसके लिए आपको पूरक साहित्य भी दिए हैं, वो अंतर्जाल की सहायता से, यानी कि इंटरनेट की सहायता से आप देख सकते हैं। देखो, ऐसा ये हमारा हिंदी का आज का सेतू अभ्यास था। इस याच्यानंतर बघा, आता आपल्याला विज्ञानाची कृती पत्रिका 11, आजचा जो आपला 18वा दिवस आहे, 18 जुलै 2021, इयत्ता 7वीचा, त्याच्यामध्ये विज्ञान विषयाची कृती पत्रिका जी आहे आपली 11वी, ती आता आपल्याला अभ्यासाची आहे। कालही आपण बघितली होती बघा, गती आणि गती, रोजच्या जीवनातील गती आणि गतीचे प्रकार। काल आपण बघितलं होतं रेषीय गती, रेषीय एक समान गती कशाला म्हणायचं, रेषीय असमान गती कशाला म्हणायचं, गती म्हणजे काय, याचा आपण अभ्यास केलेला होता। परत एकदा आपल्याला सरावासाठी पुन्हा एकदा गती, रोजच्या जीवनातील गती व गतीचे प्रकार याविषयी अभ्यास करायचा आहे बघा। संदर्भ बघा, इयत्ता 6वीचं जे पुस्तक आहे आपलं, प्रकरण 9, ते गती व गतीचे प्रकार। बघा, याच्यातून अध्ययन निष्पत्ती काय साध्य होणार आहे आपली, निरीक्षणक्षम गुणधर्माच्या आधारे पदार्थ, सजीव व प्रक्रिया यांचे वर्गीकरण करतात। उदाहरणार्थ जैविक आणि अजैविक असे अधिवासाचे घटक आहेत। बघा, रेषीय, वर्तुळाकार, नियतकालिक गती इत्यादी। बघा, गतीचे प्रकार कोणते, रेषीय गती, वर्तुळाकार गती आणि नियतकालिक गती इत्यादी लक्षात घेऊया। बघा, त्याच्यानंतर बघा, हालचाल होणाऱ्या वस्तूंना गती असे म्हणतात। काल आपण भवऱ्याचं उदाहरण बघितलं। भवऱ्याला ज्यावेळी आपण जमिनीवर आपण त्याला हे करतो, टाकतो, त्याला गती मिळते बघा। त्यामुळे त्याला गती मिळते म्हणजेच काय, त्याची हालचाल होते, हालचाल होते म्हणजेच काय, त्या वस्तूंना काय गती आहे। तर बघा, म्हणून म्हटलेलं आहे, हालचाल होणाऱ्या वस्तूंना गती असे म्हणतात। त्याच्यानंतर बघा, वस्तूच्या ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेल्या विस्थापनाला वस्तूची गती असे म्हणतात। बघा, वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर विस्थापित होत असेल, जात असेल, तर त्या वस्तूला, त्या विस्थापनाला त्या वस्तूची काय म्हणतात, गती असे म्हणतात। समजा एखादी वस्तू आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल, म्हणजे पहिल्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जात असेल, तर त्याच्या ज्या विस्थापनाला त्या वस्तूची काय म्हणतात, गती असे म्हणतात। बघा, निरीक्षण करणाऱ्या एखादी वस्तू सतत जर सतत जागा बदलत असेल आणि ती आपल्याला दिसत असेल, तर ती वस्तू काय आहे, आपण असं म्हणतो गतिमान आहे। जसं आपला फॅन आहे, फॅन सुरुवातीला आपण निरीक्षण जर केलं तर सुरुवातीला कमी गतीने फिरेल, परंतु नंतर जशी जशी त्याला गती निर्माण होते तशी ती वस्तू काय होताना आपल्याला दिसते, गतिमान होताना दिसते। म्हणजे हे सुद्धा आपल्या साध्या साध्या उदाहरणातून, आपल्या दैनंदिन जीवनाच्या उदाहरणातून आपल्याला समजेल। त्यानंतर बघा, गतीचे प्रकार कोणते आहे आपण बघितलं, रेषीय गती, एखादी वस्तू जर एका सरळ रेषेत किंवा एकाच दिशेने येत असेल, तर त्या गतीला, त्या वस्तूची रेषीय गती असे म्हणतात। म्हणजे एखादी वस्तू जर सरळ एका रेषेत येत असेल, एका दिशेने येत असेल, तर त्या गतीला वस्तूची काय म्हणायचं, रेषीय गती असे म्हणायचं। उदाहरणार्थ आपली रेल्वे जी असते, आपली रेल्वे, या रेल्वेची गती ही एक प्रकारे कशी असते, रेषीय गतीच असते। रेल्वे ही आपल्याला सरळ एकाच दिशेत येताना दिसते का, मदत दुसरीकडे जाते, नाही, म्हणजे एका सरळ रेषेत येते। बघा, त्यानंतर या रेषीय गतीचे 2 प्रकार पडतात, मुख्य प्रकार। कालही आपण बघितलंय, पुन्हा आपल्याला एक सराव म्हणून आपल्याला बघायचंय। बघा, रेषीय गतीचे 2 प्रकार कोणते, तर रेषीय एकसमान गती आणि दुसरा आहे प्रकार रेषीय असमान गती। आता रेषीय एकसमान गती कशाला म्हणायचं, एकक कालावधीमध्ये एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते, तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती असे म्हणतात। म्हणजे बघा, एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर जेव्हा सतत सारखेच असते, तेव्हा त्या गतीला रेषीय एकसमान गती असे म्हणतात। उदाहरणार्थ बघा, आपल्या 15 ऑगस्ट 26 जानेवारीच्या दिवशी आपल्या ज्या 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर असताना जी परेड होते बघा, त्या परेडमध्ये पंतप्रधानांना जे हे केलं जातं,
म्हणजे त्यांना पूर्ण आपली हे जी सलामी जी दिली जाते त्या सलामीच्या वेळेस बघा की आपलं जे सैनिक असतात ते एका सरळ रेषेत एक समान गतीमध्ये त्यांची परेड ही चालू असते. त्यांचं चालणं, त्यांचं पाहणं हे सुद्धा एक समान असतं बघा. त्यामुळे ही जी गती आहे ती रेषीय एक समान गतीचं आपल्याला उदाहरण आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि येणाऱ्या 15 ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला ते पाहायला सुद्धा प्रत्यक्ष मिळणार आहे. दर 15 ऑगस्टला आणि 26 जानेवारीला आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुद्धा हे संचलन होत असतं. ते जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला रेषीय एक समान गतीचं एक उदाहरण साधं सोपं हे तुम्हाला पाहावयास मिळेल. त्यानंतर बघा रेषीय असमान गती कशाला म्हणायचं, तर एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने केलेले अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गतीला रेषीय असमान गती असे म्हणतात. उदाहरणार्थ आपल्या शाळेमध्ये पण एक घसरगुंडी आहे. त्या घसरगुंडीवरून जेव्हा तुम्ही घसरतात त्यावेळीचा अनुभव तुम्हाला कसा येतो, ज्यावेळी तुम्ही सगळ्यात वरच्या भागामध्ये असतात, जेव्हा घसरण्यासाठी तुम्ही तयार असतात, त्या शिडीवरून चढून तुम्ही त्याच्यावर आलेले असतात पायऱ्यांना चढून, आणि त्यानंतर पायऱ्यावरून चढून बसल्यानंतर ज्यावेळी तुम्ही खाली येतात त्यावेळी सुरुवातीला तुमचा वेग हा कमी असतो, परंतु ज्यावेळी जास्त उतार येतो त्यावेळी तुमची गती ही वाढलेली दिसते. म्हणजे रेषीय गती आहे परंतु कशी आहे, असमान आहे. म्हणजे सुरुवातीला कमी आणि नंतर जास्त. अशा प्रकारे तुम्हाला रेषीय गतीची दोन आपण काय पाहिली उदाहरणासह बघितलं की रेषीय गतीचे दोन प्रकार आहेत, रेषीय एक समान गती आणि रेषीय असमान गती. त्याच्यानंतर बघा आता तुम्हाला एक प्रयोग सुद्धा तुम्हाला सांगितला होता मी करायला. हातामध्ये एक चेंडू घ्या आणि खुर्चीवर उभे राहून चेंडू खाली सोडा. यावरून त्या चेंडूच्या गतीचा प्रकार तुम्हाला ओळखता येईल. कालही आपण बघितलं होतं. हातामध्ये एक चेंडू घेतल्यानंतर जेव्हा खुर्चीवर उभे राहून तुम्ही जर चेंडू खाली सोडला तर तो सरळ खालीच येणार आहे. म्हणजे हे रेषीय एक समान गतीचं उदाहरण झालं. परंतु तोच चेंडू जर तुम्ही खाली उभा राहून जमिनीवर उभा राहून जर तुम्ही त्याला जमिनीच्या लगतनं असं फेकलं तर त्याची जी गती आहे ती कशी राहणार आहे, सुरुवातीला एकदम वेगाने राहणार आहे आणि नंतर हळूहळू कमी होणार आहे. म्हणजे हे रेषीय असमान गतीचं उदाहरण होणार आहे. त्याच्यानंतर बघा आपल्या रोजच्या जीवनातील रेषीय गतीची काही उदाहरणं सांगता येतील आपल्याला. वेगवेगळी उदाहरणं आहेत तर ती उदाहरणं तुम्ही लिहायची आहे. त्याच्यानंतर रेषीय एक समान गती आणि रेषीय असमान गती यामधील फरक आपण पाहिलेलाच आहे, तो सुद्धा तुम्ही उदाहरणासह स्पष्ट करायचा आहे. तुमच्या निरीक्षणातील असलेल्या गतिमान वस्तूंची यादी करा. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगता येईल फॅन आहे, कूलर आहे, अजून वेगवेगळे तुमच्या घरातील असलेली मोटार आहे ती सुद्धा बघा, त्याच्यातला असलेला पंखा जर बघितलं त्याच्यात सुद्धा गती असते. अशा अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करा, खाली एक लिंक दिलेली आपली दीक्षा ॲपची, ती सुद्धा क्लिक करून तुम्हाला याच्यावर गती आणि गतीच्या प्रकाराविषयी अधिकची माहिती तुम्हाला घेता येणार आहे. बघा आता याच्यानंतरचा आपला बघा आता पुढचा विषय आहे आपला इंग्रजीचा. आजचा जो आपला ऍक्टिव्हिटी 18 18व्या दिवसाचा जो ऍक्टिव्हिटी आहे 18वी ऍक्टिव्हिटी बघा. सब्जेक्ट आपला इंग्लिश आहे, 7th स्टँडर्ड. बघा याच्यातून या ब्रिज कोर्सच्या ऍक्टिव्हिटी 18 मधून काय सांगितलेलं आहे बघा. लर्निंग आउटकम्स, कॉम्पिटेन्सी स्टेटमेंट. रीड द चिल्ड्रन लिटरेचर विथ प्लेजर. रीड सायलेंटली विथ कॉम्प्रेहेन्शन. रीड इन ऑर्डर टू ऑब्टेन इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्ही जे वाचणार आहेत बघा ते आनंदपूर्वक तुम्हाला वाचता आलं पाहिजे. त्यानंतर शांततापूर्वक आणि आकलनात्मक तुम्हाला वाचता आलं पाहिजे. त्यानंतर ज्या क्रमानुसार आहे त्या क्रमानुसार तुम्हाला ती माहिती तुम्हाला काय झाली पाहिजे, अवगत झाली पाहिजे, असा ह्या अपेक्षा यामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर बघा इन्स्ट्रक्शन फॉर द टीचर अँड पॅरेंट फॅसिलिटर बघा. लेट द लर्नर रीड द स्टोरी 2.2. तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे 2.2 वरची जी मागच्या वर्षीचं जे तुमचं स्टँडर्ड 6चं पुस्तक आहे त्याच्यामध्ये द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू हे जे पेज नंबर 13 इन माय इंग्लिश बुक 6, यू शुड रीड इट. आस्क द लर्नर टू सॉल्व द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो. तुम्हाला ऍक्टिव्हिटी सुद्धा काही पूर्ण करायचे आहेत बघा. इनकरेज द लर्नर टू फाइंड द मिनिंग ऑफ डिफिकल्ट वर्ड्स इन गुड डिक्शनरी. आणि जे काही अवघड शब्द आहेत तुम्हाला डिक्शनरीच्या सहाय्याने तुम्हाला त्याचे काय करायचे, उत्तर त्याची शोधायची आहेत. हेल्प द लर्नर्स डू द ऍक्टिव्हिटी. बघा त्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे मदत केली जाणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीला काय करायचंय, आपल्या पेज नंबर 30 वरचं जे मागच्या वर्षीचं जे माय इंग्लिश बुक 6 आहे त्याच्यामधलं जे 2.2 दिलेलं आहे
द लॉयन अँड द मॅन अँड द स्टॅच्यू हे जे आहे ते वाचायचं आहे. जर आपल्याकडे पुस्तकं उपलब्ध नसतील, जमा केली असतील, तर तुम्ही आपल्या दीक्षा ऍपमध्ये जाऊन सुद्धा माय इंग्लिश बुक 6 हे जर तुम्ही टाईप केलं तर तुम्हाला 2.2 मध्ये द लॉयन अँड द मॅन, द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू हे जे लेसन आहे तो तुम्हाला काय करता येणार आहे, तुम्हाला वाचता येणार आहे. सुगंध जॉईन झालाय का? सुगंध, सुगंध माईक चालू कर. जॉईन झालाय का? बघा, लक्ष द्या. हा, नरहरी जॉईन झाला का? बर, लक्ष दे आता. नरहरी लक्ष दे आता. माईक बंद कर. प्रश्न विचारल्यानंतर सांगता आला पाहिजे. हा हा, आता पुन्हा बंद करून चालू कर, दिसेल तुला. बंद करून चालू कर. बघा आता, सॉल्व द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो. बघा इथं जे ऍक्टिव्हिटीज दिल्या आहेत त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. कोणते कोणते ते बघा. आता फाइंड द मिनिंग ऑफ डिफिकल्ट वर्ड्स इन गुड डिक्शनरी. आता हे जे आहे मिनिंग याचे ते तुम्हाला चांगल्या डिक्शनरी मधून शोधून काढायचे बघा. आता बघा, लर्निंग ऍक्टिव्हिटी कोणत्या येतात इथं दिलेले आहे. द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू. ह्याच्यामध्ये जे दिलेले ऍक्टिव्हिटी आहे माय इंग्लिश बुक 6 पेज नंबर 30. बघा, रीड द स्टोरी अँड से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. बघा आता इथं जे काही दिलेले आहे बघा, लॉंग ॲगो मॅन अँड ॲनिमल्स कुड लुक ॲट ईच अदर. बघा, रीड द स्टोरी आणि याच्यानंतर तुम्हाला काय सांगायचे, हे पेज नंबर 30 वरची जी मागच्या वर्षीची 6 ची जी बुक आहे माय इंग्लिश बुक 6 त्याच्यामध्ये तुम्हाला हा लेसन आहे. तर तो वाचल्यानंतर तुम्हाला याची ट्रू फॉल्स कळणार आहे. ट्रू म्हणजे खरं आणि फॉल्स म्हणजे खोटं. तर पहिलंच विचारलंय त्यांनी, लॉंग ॲगो मॅन अँड ॲनिमल्स कुड लुक ॲट ईच अदर. हे काय होईल, फार पूर्वी माणसं हे प्राणी आणि माणसं एकमेकाकडे बघत होते असं म्हटलेलं आहे. तर ट्रू आहे का फॉल्स आहे ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. द लॉयन वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. हे कसं आहे, ट्रू, कारण त्याला स्वतःच्या शक्तीविषयी काय आहे, त्याला अभिमान आहे लॉयनला. द मॅन वॉज ऑल्सो प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ. हे कसं होईल, फॉल्स होईल. पहिलं कसं आहे, फॉल्स, दुसरं ट्रू, तिसरं फॉल्स. बघा, द बोथ बिगॅन टू आर्ग्यू अबाउट हु वॉज टॉलर. दोघंही कशाच्या विषयी चर्चा हे करू लागले, आर्ग्यू, वादविवाद करू लागले, तर कोण उंच आहे. तरी उंच जरी कोणी माणूस जरी उंच असला तरी प्रत्यक्ष शक्तीच्या मानाने कोण आहे, जो लॉयन आहे तोच शक्तिमान आहे की नाही. इफ मंकी मेड स्टॅच्यू they would show the lion standing and the man laying dead under his paws. If monkeys made statue, म्हणजे जर माकडाचा जर पुतळा तयार केला, they would show the lion standing and the man laying dead under his paws. म्हणजे काय, तर माणूस हा त्याच्या पंजाखाली मेलेला तुम्हाला दिसेल. डेड अंडर हिज पॉज. पॉज म्हणजे पंजा. म्हणजे सिंहाच्या समोर आपण जाऊ शकतो का, इतकी आपल्या जवळ शक्ती आहे का, नाही. बघा त्याच्यानंतर दुसरं आहे बघा, फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर ऑन पेज नंबर 30. आता पेज नंबर 30 जे आहे तुमचं स्टँडर्ड 6 मधलं, बघा, द लॉयन इन द जंगल, द लॉयन इन द स्टॅच्यू. तर तुम्ही काय करायचंय, फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर. तुम्ही शोधून काढायचे आणि तिथं लिहायचंय. हा बोल नरहरी, ऐक तू, ऐक म्हटलं, रेंजमुळे तुला ऐकू येत नसेल. ऐक आता, नंतर रेकॉर्डिंग ऐक वाटलंच तर. हा बघ, नंतर मी तुझे काय अडचणी नंतर मी हे करतो, ऐकून घे पहिले हे. हा ठीक आहे, ऐकून घे आधी, चालतंय. नंतर मी तुमच्या काय अडचणी ते सगळ्यांना विचारणार आहे. आता ऐका, सध्या रेंज नाही तुमच्याकडे बघा, त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नसेल, तुम्हाला ऐकू येत नसेल, तर तुम्ही नंतर रेकॉर्डिंग ऐकू शकता. हा बघा, आता अशा प्रकारे तुम्हाला इंग्रजीचा हा पूर्ण अभ्यास करायचा आणि याच्यावर ऍक्टिव्हिटी दिलेली बघा, ट्रू फॉल्स ती सुद्धा तुम्हाला पूर्ण करायची आहे. एवढंच नाही तर ही रीड द स्टोरी अँड टेल युअर फ्रेंड इन मदर टंग, आणि ती गोष्ट तुम्हाला तुमच्या मित्रांना तुमच्या मराठी भाषेत सांगायची आहे. त्याच्यानंतर बघा, रीड द स्टोरी, मेक अ लिस्ट ऑफ नाउन्स अँड ऍडजेक्टिव्ह. त्याच्यातले नाउन्स आणि ऍडजेक्टिव्हची सुद्धा तुम्हाला काय करायची आहे, ती जी यादी तयार करायची.
अशा प्रकारे बघा, रीड द स्टोरी केअरफुली टू फाइंड द आन्सर फ्रॉम द स्टोरी. हु स्पीक फर्स्ट इन द स्टोरी, कोण पहिल्यांदा बोलला. त्यानंतर व्हॉट वॉज द लॉयन प्राऊड ऑफ, लॉयनला कशाचा अभिमान होता, तर स्ट्रिंगचा. व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ, मॅन म्हणजे माणसाला कशाचा आहे, त्याचा उंच असण्याचा. नंतर टॉलर, व्हॉट डिड द मॅन शो टू द लॉयन, हु स्पीक्स लास्ट इन द स्टोरी, शेवटी कोण बोललं हे सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. बघा, माय टेक अवे म्हणजे याच्यातून तुम्ही काय शिकले, आय कॅन नोट डाऊन द इम्पॉर्टंट पॉइंट्स व्हाईल रिडिंग द स्टोरी. अशा प्रकारची पूर्ण आजचा सेतू अभ्यासाचा हा पूर्ण अभ्यास होता बघा. ज्यांनी पहिल्यापासून ऐकलं नसेल त्यांना रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला ऐकू येणार आहे. बघा, अशा प्रकारे तुम्ही पूर्ण सेतू अभ्यासाचा जो जो अभ्यास सांगितलेला होता तो पूर्ण अभ्यास तुम्हाला काय करायचंय, पूर्ण करायचंय. बघा, हे लक्षात ठेवा, लक्षात राहील. पूर्ण अभ्यास आता काय काय करायचा आहे तो तुम्हाला पूर्ण